हॅलो. आपण नोकरी का करतो? अर्थातच फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी. पण खरंच नोकरीचा अर्थ फक्त पगार असतो का? माझ्या मते नोकरी फक्त पगार देत नाही, ती आत्मविश्वास, ओळख आणि आत्मसन्मान आणि मानसिक समाधानही देते, स्पेशली फॉर विमेन. जेव्हा एक महिला स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिला फक्त आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तर स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवण्याची ताकदही मिळते. पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो, मोठा पगार म्हणजे नेहमीच मोठा आनंद असतो असं नाही, आणि कमी पगार नेहमी फेल्युअरच असतो असंही नाही. कधी कधी थोडा कमी पगार असलेली नोकरीही अधिक चांगली ठरू शकते, जर त्या कामातून तुम्हाला समाधान मिळत असेल, तुमच्या कामाची कदर होत असेल आणि तुम्ही मनशांतीने घरी परत असाल. आणि मला एक गोष्ट मनापासून वाटते, दिवसभर घरी बसून मानसिक तणावात राहण्यापेक्षा कमी पगाराची का होईना पण आवडीची आणि समाधानाची नोकरी करणं अनेकांसाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण काम आपल्याला फक्त उत्पन्न देत नाही, ते आपल्याला एक ओळख देते, आत्मविश्वास देते, लोकांमध्ये वावरण्याची संधी देते आणि आयुष्याला एक उद्देश देते. याचा अर्थ असं नाही की प्रत्येकाने नोकरी केलीच पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. पण जर आपल्याला काम करण्याची इच्छा असेल तर फक्त पगाराचा आकडा पाहू नका. स्वतःला आपण नेहमी प्रश्न विचारला पाहिजे की ही नोकरी मला फक्त पैसे देते की त्यासोबत समाधानही देते, आदर आणि मनशांतीही देते. कारण शेवटी पगार खात्यात जमा होतो, पण समाधान मनात जमा होतो, आणि मन शांत असेल तर आयुष्यही सुंदर वाटतं. त्याच्यामुळे मला खरंच खूप मनापासून वाटतं की आपण ना किती पॅकेज मिळाला, आपलं वय काय, आपण काय करतोय, आपण किती मागे आहो, कोणाच्या किती मागे आहो, हे सगळं न विचार करण्यापेक्षा ना आपण फक्त हा विचार करायचा की ह्याच्याने मला हे माझ्यासाठी कितपत चांगलं आहे. होऊ शकते ना की इतरांचा प्रायोरिटीज वेगळा असेल, त्यांचे कंडिशन्स वेगळे असेल, त्यांचा बॅकग्राऊंड वेगळा असेल, किंवा त्यांचे जे सिच्युएशन्स असेल ते वेगळे असेल, आपले सिच्युएशन वेगळे असेल. तर आपण ना कुणासोबतही तुलना करायला गेलं ना तर आपण नेहमी माघारच ठरतो, आपण नेहमी मागेच दिसू इतरांपेक्षा. त्याच्यापेक्षा ना आपण स्वतःला आपल्या कालच्या एक आयडेंटिटी, जी काही आपली कालची आयडेंटिटी होती त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे कसं जाता येईल ह्याचाच विचार करायचा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.